शून्यातून विश्व निर्माण करणारे आणि सामान्य कुटुंबातून येऊन आपल्या कर्तृत्वाने समाजात असामान्य स्थान निर्माण करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर हे आधुनिक काळातील एकलव्य आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला. पनवेलजवळील उल्वे सेक्टर 12 येथे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आणि रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था पनवेल आणि लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा नेत्रदीपक सोहळा पार पडला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वैयक्तिक आणि राजकीय कार्यकाळाची चित्रफीत सादर करण्यात आली. तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवन प्रवासावर आधारित राम पर्व या ग्रंथाचे अनावरण आणि प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, चाफ्याच्या फुलांची परडी आणि सन्मानचिन्ह देऊन रामशेठ ठाकूर यांचे सपत्नीक अभिष्टचिंतन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, वनमंत्री गणेश नाईक, मंत्री आशिष शेलार, मंत्री अदिती तटकरे, मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वपक्षीय नेते, कुटुंबीय, हितचिंतक, मित्रपरिवार यांच्या गराड्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर अभिष्टचिंतनाचा अक्षरशः वर्षाव झाला. या सोहळ्याला मान्यवरांसह नागरिक, विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्त्यांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. स्वतःला शिक्षणाकरता ज्या काही अडचणी सहन कराव्या लागल्या, आज अनेक शाळा, शैक्षणिक संस्था, अनेक मुलांचं शिक्षण या सगळ्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपलं संपूर्ण जे आयुष्यात कमवलेलं आहे ते लावण्याचं काम त्यांनी केलं आणि अनेकांच्या जीवनामध्ये शिक्षणाचं जे काही पुण्यकर्म आहे ते करण्याचं काम रामशेठ ठाकूरांनी केलं. पण त्याचवेळी ज्या रयत शिक्षण संस्थेने त्या ठिकाणी त्यांना संधी दिली, ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या योजनेतनं त्यांना शिकायला मिळालं, मला असं वाटतं की जशी एकलव्याने आपली गुरुदक्षिणा दिली होती तशी गुरुदक्षिणा देणारे आमचे रामशेठ ठाकूर आहेत. त्या रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास अनेक प्रमुख इमारती, शाळा असतील, कॉलेजेस असतील, याला सढळ हाताने त्यांनी मदत केली. आत्ताच महेशजींनी सांगितलं 135 कोटी रुपये, आणि दरवर्षी एकही वर्ष असं जात नाही की ज्या वर्षी रामशेठ ठाकूर रयत शिक्षण संस्थेला त्या ठिकाणी आपली मदत देत नाही. त्यामुळे एकलव्याप्रमाणे आपली गुरुदक्षिणा गुरुनी न मागता देणारे अशा प्रकारचे रामशेठ ठाकूर हे आपल्याला खरोखर अतिशय प्रेरणा देणारे आहेत आणि त्यांचा प्रवास देखील थक्क करणारा आहे. मी ज्यावेळी हे पुस्तक वाचत होतो त्यावेळी मला त्याच्यात बघायला मिळालं की साधी नोकरी करत असताना त्यांना पहिली संधी आली. या सिडकोचं आणि काही भरण टाकण्याचं काम, काही बंधारे बांधण्याचं काम चाललं होतं आणि त्यात ज्यांच्याकडे काम होतं ते लेले साहेब, त्यांना रामशेठ ठाकूर म्हणाले मी हे काम करू शकतो. त्यांना विश्वास नव्हता, पण तरी देखील रामशेठ ठाकूरांना 10,000 रुपयाचं काम मिळालं. घरचे दागिने गहाण टाकले, पेढीवरनं 5,000 रुपये उचलले आणि पहिल्यांदा ते काम केलं आणि पहिल्या कामामध्ये त्या ठिकाणी 2,500 रुपये नफा कमवला. ज्यावेळी 450 रुपये पगार होता त्यावेळी 2,500चा नफा कमवून रामशेठ ठाकूरांच्या लक्षात आलं की नोकरी तर करायचीच आहे, पण मोठं व्हायचं असेल तर हे कामही करावं लागेल. आणि मग 50,000चं काम, त्यानंतर 1,00,000चं काम, असं करता करता ते आपलं काम वाढवत गेले. आणि एवढंच नाही तर एकीकडे स्वतःचा व्यवसाय तर सुरू होताच, पण त्यासोबत स्वर्गीय दिबा पाटलांसोबत वेगवेगळ्या आंदोलनामध्ये ज्या प्रकारे रामशेठ ठाकूर त्या ठिकाणी भूमिका निभावत होते, एक एक प्रश्न भूमिपुत्रांचा
आपल्याला माहिती आहे 80च्या दशकामध्ये फार काही कायदे नव्हते. कोणाची जमीन उचलली की घेऊन टाकायची, त्याच्यावर सरकारने नाव लावून टाकायचं. त्यांना काही मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ठीक, तुम्ही लढत राहा. अशा पद्धतीच्या या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी दिबा पाटलांच्या नेतृत्वामध्ये भूमिपुत्रांचा जो लढा झाला त्यात अतिशय प्रमुख भूमिका ही रामशेठ ठाकूर यांनी निभावली. आणि टप्प्याटप्प्यानं प्रत्येक आंदोलनामध्ये भूमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळत गेले. जमिनी मिळाल्या, 12.5% निर्णय झाला, घरांचा निर्णय झाला, नोकऱ्यांचा निर्णय झाला, व्यवसायाचा निर्णय झाला. अशा वेगवेगळ्या गोष्टी या सातत्याने संघर्षाची एक फार मोठी गाथा ही रामशेठ ठाकूरांची आहे. आणि म्हणूनच भूमिपुत्रांनी त्यांना थेट लोकसभेमध्येच पाठवून दिलं. हा असा नेता होता की डायरेक्ट लोकसभेपर्यंत पोहोचला आणि दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिग्गजांना त्या ठिकाणी पराभूत करण्याचं काम हे रामशेठ ठाकूर यांनी केलं. आणि त्यानंतर हे देखील राजकारणामध्ये खूप कमी पाहायला मिळतं, पण रामशेठ ठाकूर असा व्यक्ती होता ज्यांनी 51व्या 52व्या वर्षी घोषित करून टाकलं की आता मला राजकारणात राहायचं नाही, मी राजकारणात राहायचं नाही म्हणजे मी निवडणूक लढणार नाही. खरं म्हणजे अनेक निवडणुका ते जिंकू शकले असते, पण त्यांनी निर्धार केला, निर्णय केला आणि निर्णय केल्यानंतर मागे वळून बघितलं नाही आणि सातत्याने समाजकार्य ते करत राहिले. आज हा रायगड जिल्ह्यातला जो नवा मुंबईचा सगळा भाग आहे, या भागाच्या विकासामध्ये त्यांचं जे योगदान आहे हे निश्चितपणे आता तर पुढच्या काळामध्ये आपलं सरकार मुंबईपेक्षा सुंदर मुंबई ही या रायगड जिल्ह्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये करणार आहे. खरी पुढची मुंबई इथेच होणार आहे. मुंबईचं आणि महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं ग्रोथ इंजिन हे असणार आहे. आता देशामध्ये सर्वात जास्त डेटा सेंटर असतील, सर्वात जास्त टेक्नॉलॉजी असेल, सर्वात जास्त जॉब्स असतील, सगळ्या गोष्टी याच ठिकाणी तयार होणार आहेत. पण जेव्हा जेव्हा या क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये ठळकपणे जी नावं लिहिली जातील त्यातलं एक नाव हे रामशेठ ठाकूरांचं असेल, हे मात्र या ठिकाणी मी सांगू इच्छितो. पण माझी नोंद ही आमच्या मान्यवरांनी जी घेतलेली दिसते हे ह्याचा मला अतिशय मन भरून येते की आयुष्यात जीवनात मी जे काही केलं तर त्याची नोंद आपल्याला माहीत पडत नसताना सुद्धा ही घेतली जाते. माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा फडणवीस साहेब किंवा गडकरी साहेब, पवार साहेब आणि आमचे सर्व स्टेजवरचे सर्व नेते मंडळी याने जे प्रेम मला दिले ना त्यामुळं मी मोठा झालो आहे. तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिले त्याच्यामुळे मी ह्या स्तरावर येऊन पोचलो आहे. 75 वर्ष आज पूर्ण झाली. या 75 वर्षात अनेक बरे वाईट अनुभव आले. पहिल्यांदा एक गोष्ट अशी आहे की माझं हे पुस्तक प्रकाशनाकरता संदेश द्यावा म्हणून मी आपलं पुस्तक फडणवीस साहेबांकडे दिलं. पण आता त्यांचं भाषण ऐकलं आणि मला समजलं की त्यांनी पूर्ण पुस्तक वाचलेलं दिसतंय. म्हणजे बघा, एक गोष्ट रामशेठचं साधं चरित्र वजा पुस्तक सीएम साहेबांना अजिबात वेळ येत नसतो, पण कुठं जाता येताना गाडीमधून सुद्धा त्यांनी वाचलं असेल. हे सर्व अशा पद्धतीनं विविध प्रकारे माझ्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी आहे. त्यामुळंच माझं जीवन यशस्वी झालं. आयुष्यात खाचखळगे भरपूर आले. माझ्या भाषणातील जे आहे की 10,000चं काम, 12,000चं काम, गाढवांवर माती वाहून नेण्याचं काम, ही सगळी कामं केली आणि त्याबरोबर काम मिळत नाही म्हटल्यानंतर मी झगडलो सुद्धा. 81चं आंदोलन, 84 आंदोलन याच्यात सहभाग घेतला. खरं तर आता अतुल पाटील तर आहेत, त्यांचं आमचं बोलणं झालं. 81 आंदोलनात ज्यावेळेस जसे नाक्यावर झालं, भगतसाहेबांचं डोकं फुडलं, श्रावण शेठचं, पाटील साहेबांना मार बसला, त्यावेळेला आंदोलनात मी होतो. आणि 84 आंदोलनात जे ज्येष्ठ नेते मंडळी ज्या वेळेला हॉस्पिटलात म्हणजे ज्यावेळेला तुरुंगात डांबली गेली, पाटील साहेबांना सुद्धा हॉस्पिटलात नेण्यात आलं. त्यावेळेला ते आंदोलन 84चं आंदोलन पुढे नेण्याकरता नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. मी दशरथ ठाकूर, विके ठाकूर आणि भारती पवार त्यावेळेला नेतृत्व करून ते 84चं आंदोलन मी पुढे नेलं. लोकांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं
त्यातून आपण यशस्वी झालो. बऱ्यापैकी आपले प्रश्न मार्गी लागायला सुरुवात झाली. पण या सर्वामध्ये जर पाहायला गेलात तर आपल्याला साहेबांनी सांगितलं, शून्यातून विश्वाकडे नावाचा एक लेख आला आणि त्याच्या वेळेला जे आज फडणवीस साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे काही वेळा हंगामा झाला. काही गोष्टीमध्ये असं आहे की सर्वत्र तुम्हाला सहकार्य मिळेल अशातला भाग नाही, पण आपण प्रेमानं घ्यायला पाहिजे. गावकऱ्या मला धंद्यामध्ये यश मिळालं कारण ज्या ठिकाणी मी कामाला गेलो त्या गावातल्या लोकांना मी बरोबर घेतलं, त्या लोकांना सहकार्य करून घेतलं, लोकांनी मदत केली. त्यामुळं आपली कामं लवकर आणि चांगल्या अर्थानं होत गेली. आणि हे यशाचं गमक आहे की आपण आपला प्रगती करत असताना इतरांनाही बरोबर घ्यायला पाहिजे. आणि तीच माणुसकी मला अतिशय उपयोगी पडली. आणि त्याच्याकरता या गडकरी साहेब, पवार साहेब, फडणवीस साहेब किंवा मोदी साहेब त्यांचेही सुद्धा आपल्याकडे 2-3 वेळा आले. पण त्यांनीसुद्धा आम्ही ज्यावेळेला भेटलो, नमस्कार केला, तेव्हा त्यांनी आम्हाला तोच हक्काचा माणूस असा आम्हाला इथे सांगितला. आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत. एक 7-8 वर्षापूर्वी आम्ही त्यांची भेट झाली, पालकमंत्री म्हणून ते इथं होते. तेव्हापासून त्यांनी मला अशा पद्धतीनं त्यांनी प्रोत्साहित केलं की रामशेठ चलो आगे चलो. म्हणजे अशी ही सगळ्यांनी मला जी पाठराखण केलेली आहे. त्यामुळं रामशेठ ठाकूर हा पंचायतमध्ये आज ही कार्यरत आहे. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचे प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर हे चिरंजीव त्याच मार्गाने चाललेत, याचा मला अतिशय आनंद होतो. आपल्या इथे भरपूर प्रश्न आहेत. एका पत्रकार मला अशी म्हणालं, CM साहेब येत आहेत, तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी कराल? म्हटलं आम्ही काय मागणी जास्त काय करायची कारण आहे, आम्ही ज्या वेळेला भेटतो त्यावेळेला ते आमची कामं करत असतात. पण आता ह्या ग्राउंडवर पण बसलो आहे, कंपाऊंड करणं गरजेचं आहे. कुठं साधारणतः पाण्याचा प्रश्न आहे, इथले तिथले प्रश्न साहेबांशी मध्ये बसलेले असताना बोललो. तर रामशेठ तुम्ही या, आपण एकदा बसू आणि जे इथले प्रश्न प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत, विशेष करून ते प्रकल्प गावठाण विस्ताराचा असेल, पाण्याचा असेल किंवा इतर छोटे मोठे प्रश्न असतील, ते सोडवण्याकरता त्यांनी मला बसायचं आश्वासन दिलेलं आहे. आपल्याला गडकरी साहेब आहेत, आम्हाला इथं प्रश्न नाही आमचे सुटले तर आम्ही दिल्लीपर्यंत गडकरी साहेबांकडे जात असतो. आणि त्यांना फक्त नुसतं समजलं का यांना यायचं आहे तरी ताबडतोब त्यांनी प्रत्येक वेळेला आम्हाला साथ दिलेली आहे की या. आणि घरातल्यासारखं म्हणजे ज्येष्ठ मंडळी जशी असते तसं आम्हाला अगदी आम्ही कधी हक्काना जाऊ शकतो, काम करू त्यांच्याकडनं काम करून घेऊ शकतो, हा आम्हाला आधार आहे. आणि हे सगळे इतके नेते मंडळी, मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, सभापती आहेत, मंत्री आहेत ना. तर हे सगळे जे आहेत, काही माजी मंत्री आहेत, काही सभापती साहेबसुद्धा इथं माजी सभापतीसुद्धा आहेत. तर ह्या सगळ्यांची इतकी साथ आहे की त्याच्यामुळं मला वाटते का अजून 10-20 वर्ष सहजगत्या चांगल्या रीतीने मी काम करू शकेन. आपला हा आशीर्वाद आहे, सहकार्य आहे, हे असंच राहावं अशी इच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या आशीर्वादानं मी आपल्या ऋणात राहून माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.